खाली डोकं वर पाय धिक्कार असो अमित शहाचा अधिकार असो धिक्कार असो अमित शहाचा अधिकार असो भारतीय राज्यघटनेचा जय हो भारतीय राज्यघटनेचा जय हो महाराष्ट्राचा जय हो महाराष्ट्राचा जय हो दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची एका मातीकडून मोडतोड केली। त्या संविधानाची विटंबना केली। याच्या निषेधार्थ परभणी शहरातील हजारो भीमानुयायांनी परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आंदोलन उभे केले होते त्या आंदोलकांवरच तिथल्या प्रशासनानं खोटे गुन्हे दाखल केले व त्यांना अटक केली। त्या अटक करूनच त्यातील कार्यकर्त्यांना पोलिसांमध्ये बेदम अशी मारहाण करण्यात आली। त्याच मारहाणीमध्ये एक विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला, तर तो मृत्यू नसून पोलीस प्रशासनाने त्याची हत्या केलेली आहे। तर या हत्येत जबाबदार असणाऱ्या प्रशासन व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत। त्याच पद्धतीनं ज्यानं विटंबना केलेली आहे त्या इसमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा व त्याच पद्धतीनं भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी परवा संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपमानास्पद जे बोलले गेले त्याची त्यांनी भर सभेमध्ये फक्त माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा। या विविध मागण्यासाठी आज आम्ही देशिंगाव संपूर्णपणे बंद ठेवत आहोत व देशिंगावातून यासाठी एक निषेध रॅली काढण्यात आलेली आहे। तर या सर्व आरोपींवर गुन्हेगारावर शासनानं निपक्षपाती सखोलपणे चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी आम्ही मागणी समस्त संविधान प्रेमीच्या वतीने करत आहोत। ही जर आमची मागणी शासनाने लवकरात लवकर मान्य नाही केली तर याचा उद्रेक संपूर्ण राज्यभर होईल, हाच एक इशारा मी याच्या माध्यमातून देतो। थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। विटंबनाबद्दल देशामध्ये निषेधार्थ रॅली काढण्यात आली। तसेच अमित शहाच्या वक्तव्यावर त्यांचाही निषेध करण्यात आला। मला माध्यमांना व नरेंद्र मोदींना सांगायचं आहे की तुम्ही पाळलेले जे कुत्रे आहेत त्यांना तुम्ही सांभाळून घ्या। आज जो अमित शहा जे तुमच्या ह्या पक्षाचा आहे, भाजपमधल्या पक्षाचा आहे, मेन गृहमंत्री आहे, त्यांच्या तोंडातून अशी भाषा जर येत असेल तर ही देशाला घातक आहे। आंबेडकर हे आमची फॅशन नाही, ते पॅशन आहे। आंबेडकर हा आमचा बाप असून सगळ्या देशाचा बाप आहे। हे देशाचे संविधान आहे। संविधानाचा अपमान जर होत असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? अमित शहावरती का कारवाई होत नाही? आमच्या तमाम